भंडाऱ्याचा विषय आला की आमच्या कार्यकर्ते एक अलगच एनर्जी येऊन जाते. मग तो भंडारा गावात असो की 50 किलोमीटर दूर असो, आम्ही तटी जाऊन पट्टातोड कार्यक्रम केल्याशिवाय राहतच नाही. चांगला 2-4 किलो बिट्टेचा काला मोडायचा आणि त्याच्यावर 10-15 लिटर वरण घ्यायचं आणि बिना काही सरमता रपारप हाणायचं. आपलं काम तर मग तुम्हाला माहितच आहे, सट खायचं आणि तट राहायचं. वांग्याची भाजी गपगप शिरा असं जेवण झालं की काय सांगू तुम्हाला. पहिले पोटोबा करून घेतला आणि मग विठोबा करायला मंदिरात आलो. म्हटलं आता 1-2 घंटे दर्शनाला लागले तर काही वांधा नाही, फुल एनर्जी आपल्या अंगात. मला तर वाटलं होतं बा इकडे कोणीच नाही ओळखत मला, पण मग जसा मी दर्शनाच्या बारीत लागलो तसा मला आशीर्वाद भेटणं चालू झाला. आपले लाईने मोठे मोठे सर्वच प्रेमाचे माणसं मला भेटायला लागले. कसं आहे ना, शुभम सुलतानात जे बी काही आहे ते या प्रेमाच्या लोकांमुळेच आहे, म्हणून सगळं काही राहिलं चालीन, पण त्याला व्हिडिओत घेणेच मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते लोकांना शॉप वाटो की काही वाटो, अर्धा घंटा लागून शेवटी सुपू महाराजचं दर्शन घेतलं आणि बस तिथून बाहेर निघत नाही तर महाराजांचा आशीर्वाद बी भेटायला लागला. ते बी एकदम लहान आपल्या प्रेमाच्या माणसाच्या स्वरूपात. ज्याला कोणाला वाटते ना शुभम सुलताने फेक फॉलोअर वाढते, त्याने एक काम करा, डोळे फाडून हा व्हिडिओ पाहून घ्या. ओरिजिनल म्हणतात ओरिजिनल, ओगीच नव माय. डायरेक्ट नाद खुळा आणि जळगाव धुळा. पुरी जत्रा फिरलो बा, शेवटी आम्हाला हा पोंगा सापडला. आमच्यासाठी नाही रे बा, पवनदाच्या लायना पोरासाठी पाहिजे होता. तर मग अजून मा नावाची अफवा फैलोसान की जत्रेत शुभम सुलताने पोंगा अजून ध्वनी प्रदूषण करते. घे ना भाई, याले म्हणतात प्रेमाची पब्लिक. दुनिया में आके अपन ने पैसा तो नहीं कमाया, पर लोगों का प्रेम बहुत कमाया. इतना कमाया की कुछ के पीछे से धुपट निकलने आया. सुपर पडशून घरी येता बरोबर मी गॅरेजवर आलो. तटी आपलं पार्सल येलं होतं ते पहिले अनबॉक्सिंग केलं. तेवढ्यात सोनू दादा मला म्हणे, हे काय रे बा? अरे दादा, हे हेल्थीचं बेरीज आहे. हा प्रोडक्ट एकदम नॅचरल आहे आणि वेट लूज करत मदत करते आणि त्याचसोबत आपल्या अंगातलं ब्लड ग्लुकोज लेवल पण मेंटेन होते आणि हा अजून मेटाबॉलिझम मेंटेन होण्यात बी मदत करते. तुला जर घ्यायचं असेल तर आपल्या बायो मध्ये लिंक दिलाय, जाऊन घेऊ शकता. संध्याकाळच्या टाइमला एकदम स्वेटर टोपी वगैरे घालून मी तयार झालो आणि वापस एका ठिकाणी भंडारात जायला निघलो. आता नेमकं भंडारा कशाचा आहे आणि आम्ही कोण चाललो हे पाहायला भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. त्यासाठी फॉलो करून घ्या. उजवा अंगठा आहे ना, त्याच्या खाली फॉलोचं बटन दिसत असेल तर ते दाबून टाका.